जिल्ह्यातील व्यापक बैठक या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची आहे. काय बैठकीचा निष्कर्ष आहे आणि काय या बैठकीमध्ये ठराव केला? ऍक्च्युली काय की 2022 ला लोक आंदोलन संस्था ही स्थापन केली. त्याचे अध्यक्ष माननीय अण्णा हजारे आहे आणि त्या संस्थेची मी कार्याध्यक्ष आहे. आम्ही पुन्हा लढा देण्याचा ठरवलेला आहे या संस्थेच्या माध्यमातून. कारण का भ्रष्टाचार विरोधी संस्था होती ती बंद केली. 2022 सालामध्ये अण्णांनी ह्याच विषयावरती शेतकऱ्यांच्या विषयावरती बोलणंही केलं होतं पत्रकारांच्या समोर की शेतकऱ्यांच्या समस्या भरपूर आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या समस्या संपण्यासाठी परत संघटन महत्वाचं आहे. संघटन आज माझ्याकडे संघटन नसल्यामुळे मी कोणतंही जेव्हा आंदोलन उभं करतो तर त्यावेळेला संघटन नसल्याने शेतकऱ्यांना सरकारला ते आंदोलन तोडण्यासाठी सोपं जातं. म्हणून आम्ही पूर्ण देशभरात संघटन बनवतोय. आता महाराष्ट्र या 2026 ला महाराष्ट्र दौरे चालू केलेले आहेत. राज्यातल्या शेतकऱ्यावरती मोठा परिणाम 2,000 रुपयांनी भाव खाली उतरलेला आहे. यावरती संघटन काय करणार? ऍक्च्युली याच विषयावरती आम्ही आवाज उचलणार आहे. कारण सरकारने अजूनपर्यंत संधी झालेली नाहीये असं त्यांनी घोषित केलेलं आहे. पण ही संधी ह्या मला असं वाटतं या पुढच्या महिन्याच्या 20 तारखेच्या आसपास होईल. कारण त्यांचं सगळं बोलणं झालेलं आहे. म्हणजे आपले शेतकरी ज्या वेळेला अमेरिकेला माल विकतील त्यावेळेला त्यांना 18% टॅरिफ लागेल आणि तिकडचे शेतकरी ज्या वेळेला आपल्याकडे माल विकतील त्यावेळेला त्यांना टॅरिफ 0 लागेल. कारण हा कुठेतरी आपल्या महाराष्ट्र म्हणजे देशातल्या सरकार शेतकऱ्यांवरती अन्याय आहे. तर ह्या अन्याया विरोधात आहे ना अनेक शेतकऱ्यांच्या मिटिंग चालू आहेत आणि आम्हीही त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत. आणि या विषयाला मी पहिलं आंदोलन इथे लातूरमध्ये उभं करण्याचं चाललेलं आहे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन. संघटन बांधण्यासाठी लातूरमध्ये आलेलं आहे. कशा पद्धतीने संघटन बांधणी होते आणि कोणते प्रश्न घेऊन हे संघटन बांधणी करतात? हे प्रश्न 2-3 प्रश्न घेऊन संघटन बांधणी होते. तर शेतकऱ्यांचा मुद्दा, आर्थिक व्यवस्था जी आता देशात असलेली जी आर्थिक व्यवस्था आहे ही चुकीची आहे. आज आपल्या देशावरती कर्ज 85% कर्ज आहे. हे कर्ज का वाढलेलं आहे? हे जे कर्ज घेण्याची म्हणजे बाउंड्री कुठपर्यंत कंट्रोल करणार आहे? हे कर्ज घेतलेलं आहे त्याच्यावरती 20% आपला इंटरेस्ट जातोय. याच्यासाठी सरकारकडे काय धोरण आहे? हे बरेच असे अनेक मुद्दे आहेत. काही संविधानिक मुद्दे आहेत. असे 2-3 प्रश्नांना घेऊन आम्ही संघटन बांधणी करतोय. मधल्या काळामध्ये संघटना सर ऍक्च्युली जे 2014 ला अण्णांनी जे पहिलं संघटन होतं ते बरखास्त केलं होतं. 2022 पर्यंत कोणतंही संघटन नव्हतं. अण्णांनी 2018 ला दिल्लीमध्ये आंदोलन उभं केलं. ते आंदोलन पण सरकारने हायजॅक केलं. 2019 ला पण शेतकऱ्यांच्या संदर्भात मध्ये अण्णांनी आंदोलन उभं केलं होतं. त्यालाही मीडियाने हायलाईट केलं नाही. अण्णांना कसं आहे ना की जी पहिली साथ दिली होती मीडियाने ती आता साथ देत नाहीये. म्हणून अण्णांनी हा विचार केला नाही आपलं कुठेतरी संघटन पाहिजे. ज्यावेळेला आमचा कार्यकर्ता प्रत्येक आपल्या मोबाईलमध्ये एखादी म्हणजे पोस्ट ही व्हायरल करेल तर ती लोकांपर्यंत पोहोचेल. म्हणून आम्ही संघटन बांधणी चालू आहे. 2-3 विषयाला धरून संघटन बांधणी चालू आहे. संविधानिक विषय पण आहेत, धोरणात्मक विषय पण आहेत, घटनात्मक विषय पण आहेत. शेतकऱ्यांचा मुद्दा पण खूप महत्वाचा आहे. ऐरणीवरती हा मुद्दा सगळ्यात पहिला आम्ही ऐरणीवरती घेऊन आम्ही आवाज उचलणार आहे. मजबूत संघटन बांधले नाही. मी पहिल्या सत्ताने म्हणालेली आहे माझ्या कार्यकर्त्यांना जर राजकीय प्रवास जर करायचा असेल तर आपण नागरिकांचं भलं करू शकत नाही. जितका आपण सामाजिक प्रवास करून पुढे जाऊ तितका आपल्या संघटनेमध्ये बळ येते, संघटनेला ताकद येते आणि समाजाचा विश्वास राहतो. म्हणून आम्ही हा राजकीय प्रवास करणार नाहीये आणि भविष्य काळात ज्याला कोणाला राजकीय प्रवास करायचा असेल तो राजकीय प्रवास करू शकतो. आम्ही त्याला अडवण्याचं कामही देखील करणार नाही. पण आमचं संघटन हे पूर्णपणे सामाजिक तत्वावरती अवलंबून असेल.